नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभमध्ये प्रबंध संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज बघूया भारतभरात काय काय घडामोडी झाल्या. आज प्रामुख्यानं इलेक्शनच्या बाबतीमधली एक न्यूज आहे की राजस्थानमध्ये BJPने आपली पहिली लिस्ट त्यांनी सादर केली आणि त्यात मोठ्या प्रमाणामध्ये BJPमध्ये असंतोष निर्माण झाला. अनेक ठिकाणी मनासारखे कॅन्डिडेट नसल्यामुळे तिथे मोर्चे निघाले, तोडफोड झाली आणि वसुंधरा राजे सिंधियाच्या गटातील अनेक लोक असंतुष्ट झाल्यामुळे रस्त्यावर उतरले. त्याचा अजूनपर्यंत काँग्रेसने मात्र तिथे आपले कॅन्डिडेट उभे केलेले नाहीत आणि पुढच्या आठवड्यामध्ये करण्याचा विचार आहे. प्रामुख्यानं म्हणजे जे 7 विधायक जे ऑलरेडी MP आहेत त्या लोकांना पुन्हा याच्यात विधानसभेसाठी उभं करण्यामध्ये आलं. त्याच्यामुळे अनेक लोकांमध्ये पसंती नाही की एक मोठ्या एगड्यावरती चढलेला माणूस, एक दिल्लीत बसणारा माणूस, तो सडनली कुठेतरी विधानसभेत येतो आहे आणि इलेक्शन लढतो आहे. आणि काही लोकांच्याबद्दलची अत्यंत निराशा आहे. लोकांमध्ये बिलकुल हे प्रेम नाही. अशा ठिकाणी तिथे उद्रेक होणं हा स्वाभाविक होतं. असा जर उद्रेक कंटिन्यू राहिला तर BJPला फार मोठं नुकसान होण्याची शक्यता राजस्थानमध्ये आहे. MPतही तसंच झालेलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी पण तसंच सुरू आहे. त्याच्यामुळे BJPचं विश्लेषण करताना अनेक विश्लेषण करणारे हेच सांगतात की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये BJP असंतुष्ट आहे. का असं होते? याच्यामुळे होतं आहे की कोणी आपल्या कॉम्प्युटरवर होऊ नये. नरेंद्र मोदींना, प्राईम मिनिस्टरांना असं वाटतं की माझी बरोबरी करणारा कोणीही माणूस नको. उद्या जर सिच्युएशन अशी आली की काही होट कमी पडले किंवा BJPला पुन्हा गव्हर्नमेंट बनवण्याची इच्छा झाली तर तिथे दुसरा कोणता एखादा कॉम्पिटिटर जर निर्माण झाला तर मोदींना खाली स्टेप डाऊन व्हावं लागेल. म्हणून ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत की कुठल्याही पद्धतीने मला कोणी कॉम्पिटिटर मिळू नये आणि याच प्रयत्नातनं हे सर्व सुरू होत आहे. आज एक मेंबर ऑफ पार्लिमेंटला जर तुम्ही विधानसभेत उभं करता याचा अर्थ काय आहे की तुम्ही त्याचं डिग्रेडेशन करताय. निवडून येतील परंतु लोकसभेसाठी मग ते कॅन्डिडेट गेले, त्यांचा सर्व जी होती बेसवर्क होता तो पूर्णच्या पूर्ण नाहीसा झाला. आणि ठीक आहे, त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये उभं केलं, दॅट इज अ डिफरंट थिंग. परंतु इथे तुम्ही जिथे त्यांचा संबंध नाही अशा ठिकाणी उभं करतायत. आता दिल्लीच्या लोकांना बेसिक तिथलं ग्राउंड लेवल रियालिटी माहिती असायला पाहिजे. काँग्रेसने मात्र ते साधलं की तिथल्या त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही. तिथल्या लोकांच्या हातात देऊन टाकलं की तुम्ही एवढ्या वर्षापासून तिथे काम करता, यू नो बेटर. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की योग्य कॅन्डिडेट तिथे कोण आहे, कोणत्या कम्युनिटीत आहे, तिथे कम्युनिटीची संख्या किती आहे, कोण जास्त इफेक्टिव्ह राहील. म्हणजे ह्या सर्व गोष्टी लोकल याच्यावर जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यात यश मिळण्याची शक्यता नसते. चला, आज दुसरी काही बातम्या अशा होत्या की आयुष्यमान भारत एक मोठी योजना भारत सरकारने हजारो करोड रुपयांची टाकली आहे. आणि तसंच एक भारतमाला परियोजना एक रोड कन्स्ट्रक्शनच्या बाबतीतली एक आहे. आयुष्यमान भारत ही मेडिक्लेम आणि याच्यातली हेल्थशी संबंधित इन्शुरन्सच्या क्लेमच्या संबंधातली ती योजना आहे. आणि भारत माता ही रोडच्या संबंधित आहे. ह्याच्यामध्ये एक CAGचं ऑडिट झालं. सेंट्रल कंट्रोलर ऑफ ऑडिटर अत्यंत भारतातली मोठी संस्था आहे. ती गव्हर्नमेंटचा जिथे जिथे पैसा असला तिथे ती त्याची ऑडिट करत असते. ऑडिट म्हणजे पूर्ण लेखाजोखा तपासत असते. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे फ्रॉड झाल्याचं गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं. त्याच्यामध्ये एक अपूर्वा सिन्हा म्हणून एक अधिकारी होती, ती कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरलची चीफ होती. तिने प्राईम मिनिस्टरच्या त्याच्यामध्ये जी तफावत होती ती उघड केली. उघड केल्याबरोबर त्या टीमला तिला पनिशमेंट म्हणून तिला केरळच्या कॅडरमध्ये पाठवलं. काय हे प्रकार आहे? म्हणजे एखाद्या इमानदार माणसाने चांगलं काम करावं आणि त्याला पनिशमेंट म्हणून तुम्ही केरळला पाठवता. तिच्या दुसऱ्या टीममध्ये एक शिरसाट म्हणून होते, दत्तप्रकाश शिरसाट म्हणून होते, ते पण तिच्या टीममध्ये होते. त्यांनीसुद्धा त्या हॉस्पिटलच्या याच्यातली जी त्यांनी चौकशी केली त्याच्यात तिला 964 हॉस्पिटल असे दिसले की तिथे पूर्ण भ्रष्ट होतं. फक्त आर्टिफिशियलच ते सुरू होतं.
म्हणजे कोणीतरी डिस्चार्ज होऊन जाते, लोकच नाही, मृत्यू झालेले लोक, अस्तित्वात नसलेले लोक, अशा अनेक लोकांचे त्यांनी रिपोर्ट्स आणले आणि त्याला एक हिंदी राजभाषा म्हणून त्याच्या तिकडे त्या डिपार्टमेंटमध्ये टाकलं. कारण ते सस्पेंड करू शकले नाही, टर्मिनेट करू शकले नाही, कारण करू शकत नाही, गव्हर्नमेंट ऑफिशियलला अनेक बंधनं आहेत. अशा पद्धतीने हा भ्रष्टाचार जर कंटिन्यू राहिला आणि रोज रोज जर मोदी सरकारच्या विरोधामध्ये असे भ्रष्टाचाराचे जर आरोप सातत्यानं येत असले तर मला असं वाटते की अत्यंत खेदाची बाब आहे, वाईट बाब आहे. एक नागपुरातली एक छोटीशी बातमी आहे, परंतु अत्यंत आंबेडकरी समाजासाठी महत्त्वाची आहे. ती म्हणजे 77 कोटीचा प्लॅन हॉटेल श्यामसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळेस दीक्षांत समारंभ होता 14 ऑक्टोबरला, त्या पिरियडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्याम हॉटेलला थांबले होते. तर तिथे श्याम हॉटेलला मोठं म्युझियम करावं आणि त्यांच्या मेमरीमध्ये ते मोठं हॉटेल त्यांनी हे करावं आणि ते सर्वच्या सर्व टेकओव्हर केलं आहे. आणि टेकओव्हर केल्याच्यानंतर त्यांना आता 77 करोड त्यांना रिनोव्हेशनसाठी लावलं आणि बिल्डिंगचे किती पैसे वगैरे अजूनपर्यंत ते काही डिटेल्स आलेले नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की ती एक नागपुरियांसाठी, विदर्भातल्या लोकांसाठी, आंबेडकरी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची ती बातमी आहे. कारण एक नवीन स्थळ पुन्हा लोक जिथे कुठे नागपूरला आले की त्या श्याम हॉटेलकडे लोक पाहायला येतील आणि तिथे पाहिल्याच्या नंतर ती रूम दिसेल की बाबा बाबासाहेब इथे थांबले होते शेवटच्या क्षणात. त्याच्यामुळं त्या हॉटेलला, श्याम हॉटेलला, बर्डीला आहे ते, आनंद टॉकीजच्या आधी आनंद टॉकीज होती, आता ती बंद झाली. त्याच्यामुळे सेंटर जवळ असल्यामुळे, मार्केट प्लेस असल्यामुळे त्याला मोठं तीर्थस्थान म्हणजे एक मोठी एक वास्तू तिथे तयार होते. ही एक आनंदाची बाब आपल्यासमोर आहे. एक आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक सुंदर हे केलेलं आहे. एक बुद्धाचेच काळात आमची कल्पना अशी आहे की रोज कुठे ना कुठे बुद्धाचा परिचय तुमच्यासोबत झाला पाहिजे. कारण आम्ही कटिबद्ध आहोत की बाबासाहेब आणि बुद्धाला तुमच्यासमोर रेग्युलरली प्रेझेंट केलं पाहिजे. त्याच्यापासून सर्व लोकांना प्रेरणा मिळेल आणि जर प्रेरणा मिळाली तर निश्चितच बुद्ध धम्माचा एक प्रचार होण्यासाठी हे होईल. म्हणून आम्ही एक छोटी क्लिप 5 मिनटं, 6 मिनटं, 10 मिनटाच्या जवळपास आम्ही ती क्लिप सातत्यानं दाखवू. याच्यामुळे लोकांना थोडा इंटरेस्टही येईल आणि लोकांना बुद्धाच्या फिलॉसॉफीकडे एक ॲट्रॅक्शनाचं एक माध्यम बनेल. ही स्टोरी अशी आहे की महामाया प्रजापती ही चालत तिथे बुद्ध जिथे असतात तिथे ती जाते आणि बुद्धाला विनंती करते की बाबा स्त्रियालाच का अधिकार दिलेले आहे तुम्ही, स्त्रियाला का अधिकार नाही की जे भिक्षू संघात का पुरुषच का होतील, कारण त्यांचे दुःख आणि स्त्रियांचे दुःख काही वेगळे नसतात. बुद्धाला ती गोष्ट कळते. प्रजापती महामायाकडे येतात, त्यांना दीक्षा देतात आणि काही दिवसाच्या नंतर मग यशोधरा हिलाही पण ती पुन्हा बुद्धाकडे येते आणि ती पण भिक्षुनी बनते. एक सुंदरसं कटिंग आहे, छोटंसं आहे, ते तुम्हाला पाहण्यामध्ये अत्यंत आनंद होईल. प्रणाम महादेवी, आप यहाँ इस दशा में? पुत्र आनंद, भिक्षुक बनने का अधिकार केवल पुरुष का तो नहीं, और मुझे इतना तो ज्ञात है कि मुक्ति के मार्ग पर बुद्ध किसी के साथ भेदभाव नहीं करेंगे. शांति पाने का अधिकार सबको है. बुद्ध ने स्वयं कहा है, धनी, निर्धन, छूत, अछूत सब संग में आ सकते हैं. आशा है स्त्रियों के साथ भेद ना होगा. आप सभी भोजन और स्नान करके आइए. आज ही आपको दीक्षा दी जाएगी. माँ, यदि इन्होंने मुझे भिक्षुनी की भिक्षा नहीं दी तो? यशो, जो विश्वास तुझे कपिल वस्तु से यहाँ तक लाया है, उस विश्वास पर विश्वास रख.
अपने अश्रु पहुंच लो यशोधरा। आपके देश को देखकर आंखें भर आई। ये पुष्प स्वीकार कीजिए। ये पुष्प मुझे कौन दे रहा है? यशोधरा। अभी तो यशोधरा दे रही है। यदि आप चाहें तो एक भिक्षुनी की भेंट हो सकती है। मुझे आपसे दीक्षा लेनी है। दीक्षा ले तुम्हें परम शांति तभी उपलब्ध होगी जब तुम भूतकाल से विमुख होगी, सिद्धार्थ से विरक्त होगी। यहां तुम्हें सिद्धार्थ नहीं मिलेगा। जिसके दर्शन पा मन को शांति मिले उसे भगवान कहते हैं, और जिस पावन स्थान पर जाकर शीश स्वयं झुक जाए उसे तीर्थ स्थान कहते हैं। और जिस मनुष्य को देखकर परमात्मा का स्मरण हो उसे बुद्ध कहते हैं। हे बुद्ध, आपकी साधना का मार्ग मैंने स्वयं चुन यह निर्णय लिया है। भूतकाल स्वप्न था, मेरा यथार्थ आज है, ये क्षण है। आपकी करुणा के उदाहरण ने मुझे बदल दिया। करुणा के द्वारा ही किसी भी जीव की पीड़ा समझी जा सकती है, उसके दुखों को दूर किया जा सकता है। तुम्हारे विचार उत्तम है। विचार जब तक कर्म न बने उनका कोई अर्थ नहीं है। ये आप ही के वचन है। आपने ये भी कहा था कि कितनी भी पुण्य की बातें पढ़ लो, कह लो, किंतु वो जब तक आपके कृत्य में ना हो तब तक उनका कोई लाभ नहीं। तुम्हें दीक्षा मिलेगी। एक अंतिम इच्छा है, यदि आप पूर्ण करें तो मुझे दीक्षा आप दें। आप इन्हें दीक्षा के लिए तैयार करें। मैं स्वयं इन्हें दीक्षा दूंगा। या कटिंगवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की किती म्हणजे बुद्धात यशोधरा त्यांची पत्नी आणि ती भिक्षू संघात आल्याच्यानंतर त्या दोघांमध्ये जो संवाद होतो आणि ज्या पद्धतीने बुद्ध सांगतो की मी आता सिद्धार्थ राहिलेला नाही, तुला आता, आणि ती पण ज्या पद्धतीने उत्तर देते ते अत्यंत रमणीय आहे आणि चांगले, म्हणजे एक आपल्याला विचार करायला लावेल की एक नवरा बायकोच्या ह्याच्यामध्ये एवढे संबंध एकदम एका ह्याच्यामध्ये, म्हणजे तुमचे संबंधापेक्षा एक भावनिक संबंध किती बाउंडेड असतात ते जास्त या क्लिपच्या द्वारे तुम्हाला लक्षात येईल. तर आज बघूया आपण बहुजन सौरभमध्ये महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या बातम्या आम्ही दिलेल्या आहेत. त्यात अदानी ग्रुपच्या कंपनीतील परदेशी गुंतवणुकीची सेबीकडून चौकशी, जी सेबींना आता ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की त्याचे सर्व रिपोर्ट्स आणा आम्हाला, आणि ते रिपोर्ट्स लावताना आता त्यांना असं वाटायला लागलं की आपल्यावरती गाज येईल, तर त्याच्यामुळे त्यांनी सेबीकडून कुठून पैसा आला याच्यात अदानी ग्रुपला, त्याच्याबद्दलची चौकशी त्यांनी सुरू केलेली आहे. त्याच्याच शेजारी आम्ही एक महाराष्ट्रातील स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार, शेड्यूल ट्राईबचा एक मोठा आयोग स्थापन करण्याचा विचार आहे. त्याच्यामुळे ते आता त्यांचे जे काही इश्यूज असतील तर ते करतील. तसंही मला वाटते अनेक आयोग आहेत, यापूर्वी पण आयोग आहेत, परंतु आता आमच्या चीफ मिनिस्टरचं शिंदेसाहेबांचं अशी इच्छा आहे की पुन्हा एक नवीन आयोग तयार करावं. झालं तर फारच चांगलं होईल. अफगाणिस्तानात 4 दिवस चौथा भूकंप, मृतांची संख्या 2500. एक अफगाणिस्तान, तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या त्या शेजारी आपलं ह्याच्यात आहे, काबूल वगैरे जिथे आहे. तर तिथे अत्यंत मोठ्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के ते दिसत आहेत. त्याच्याच खाली आज आम्ही मोदींना आताच हिमालयात पाठवा, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं एक विधान आहे, ते आम्ही फ्रंट पेजवरती घेतलेलं आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अनेकदा दुराभास होतो, अनेकदा त्यांच्याबद्दलही क्वेश्चन मार्क करतात लोक की जर तुम्ही BJPच्या विरोधात एवढं बोलता परंतु इलेक्शनच्या बाबतीत मात्र तुम्हाला कोणाशी अलायन्स करण्याची इच्छा होत नाही आणि स्वतंत्र घेऊन आपला एक छोटंसं जास्तीत जास्त काँग्रेसचे किती होट कटतील किंवा दुसऱ्या पक्षाचे किती होट कटतील याच्यामध्येच तुमचं हे असते. परंतु जर आज प्रकाश आंबेडकरांचं मोदीच्या विरोधातलं असं जर वक्तव्य असेल तर हे चांगले, आम्ही कोणत्याही पक्षाला असं हे नाही आहे की बांधिलकी नाही आमची की याच पक्षाचं हे केलं पाहिजे, परंतु मोदी सरकारच्या अनेक ज्या धोरणं आहेत त्या धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही लोकांनी प्रश्न करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही जर प्रश्न नाही करणार तर कोण करेल. तर आम्ही कोणाला समर्थन करणार नाही, इवन काँग्रेसचंही आम्ही समर्थन करत नाही, पण वेळेनुसार जो आम्हाला जवळचा वाटेल त्याच्याबद्दल तुम्हा लोकांना माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठीच न्यूजपेपर आहे. बहुजन सौरभ आज सर्वांना एक आशेचं किरण वाटते. त्यांना असं वाटते की बाबा या पेपरच्या मार्फत कमीत कमी आपल्याला काहीतरी गोष्टी आपल्या जवळ असतात, आपण विचार करू शकतो, म्हणून आम्ही ती बातमी दिलेली आहे. कुणबी नोंदी असलेला पुरातन भांडे घेऊन मराठा बांधव पोहोचले आरक्षण समितीकडे. आता त्यांच्याजवळ आम्ही OBC होतो, आम्ही मराठा जे काही कुणबी होतो आधीचे, याचे पुरावे तर त्यांना सिद्ध करावे लागेल तेव्हाच त्यांना दाखला मिळेल ना. परंतु सरकारने हे केलेली मोठी चूक आहे, कारण अनेक ठिकाणी पर्सेंटेज त्यांनी वाढवलं, 50च्या व्यतिरिक्त 60 केलं, 10% सहज मराठ्यांना देता आलं असतं. परंतु असं न करता त्यांनी OBCचे जे कुणब्यांचे जेवढं काही होतं तेवढेच त्याच्यातलंच पुन्हा त्याच्यात हिस्सावाटी सुरू केलेली आहे. आणि त्याच्यासाठीच त्याच्या बाजूला पुन्हा एक न्यूज आहे की हायकोर्टाने एक कमिटी बनवलेली आहे त्याच्यात आणि ते त्याची तपासणी करतील. काय आहे म्हणजे आम्हाला असं वाटतं की हायकोर्टाचं काहीच घेणं देणं नाही त्याच्यात. हायकोर्ट म्हटलं म्हणजे लोक थोडेसे हे करतात, परंतु हायकोर्टाचं ज्युरिडिक्शनच नाही. काय करावं हे मंत्रालयाचं ज्युरिडिक्शन आहे, पार्लिमेंटचं ज्युरिडिक्शन आहे की काय असायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे. हे मॅटर जरी हायकोर्टात गेलं की बा जातीच्या प्रमाणपत्रावरती, परंतु ते आपल्या लोकशाहीमध्ये सर्व काही जे दिलेलं आहे ते तुमच्या पार्लिमेंटमध्येच तुम्हाला डिसाईड करायचं असते. अशा पद्धतीने आज आम्ही हे केलेलं आहे. आज पान 1मध्ये शालेय शिकवायला शिक्षक हवे मागणीसाठी भर उन्हात विद्यार्थ्याचे उपोषण एक सुरू, गोंदियाची एक बातमी आहे ती आज आम्ही घेतलेली आहे. आज बघूया पान 4मध्ये आम्ही काय काय घेतलेलं आहे. जंगलातून दुसऱ्या गावातील शाळेत कसे जायचे. आता जर त्यांचं मर्जिंग जर सुरू झालेलं आहे, अनेक छोट्या छोट्या शाळा होत्या जिची संख्या 10-12 आहेत, अशा शाळांना पुन्हा त्यांनी मर्जिंग करण्याचा हे प्रकार केला. परंतु त्यांनी ते केले. अनेक अशा शाळा आहेत ट्रायबलमध्ये की तिथं जंगलाच्या वाटी आहेत आणि जंगलाच्या वाटीतनं कसे विद्यार्थी जातील याबद्दल एक जिल्हा परिषदच्या शाळांना एक प्रश्न आहे की त्याच्यासाठी काही उपाययोजना आहेत का किंवा बस सर्व्हिसेस करतील काय किंवा अशा पद्धतीच्या अनेक बाबीवरती ती पण बातमी आम्ही घेतलेली आहे. पत्रकारावरील आतंकी कारवाई विरोधात मोर्चा. जे पत्रकार होते आणि त्यांच्यावरती ज्या काही कारवाया सुरू आहेत दिल्लीला आणि नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांच्यावरती पुन्हा आता एक हे सुरू केलेलं आहे विरोध मोर्चा. बोधिवृक्ष बुद्ध विहारात कांशीराम यांना श्रद्धांजली. एक नागपूरची न्यूज आहे, दीक्षाभूमीची न्यूज आहे, ती आम्ही दिलेली आहे. मरणोपरांत केलेले वडिलांचे अवयव व देहदान. जीवने परिवारांची दिला मानवतेचा संदेश. जीवने परिवारांनी नागपुरातीलच आहे, नागपुरातील जीवने परिवार आहे, त्यांची ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे. संभाजी भगत यांचा नागपुरात 22 ऑक्टोबरला संविधान जागरण शाहिरी जलसा. एक आमचे शाहीर आहेत, आमच्या बहुजन सौरभशी जुडलेले आहेत संभाजी भगत, सातत्यानं आमच्या बहुजन सौरभला येत असतात आणि त्यांचा एक मोठा जलसा त्यांनी हे केलेला आहे 22 ऑक्टोबरला. अत्यंत चांगले एक हे आहेत, शाहीर आहेत आणि त्यांच्या आवाजातही तेवढा दम आहे. निश्चितच त्याचा सर्वांनी उपयोग फायदा घ्यावा. एक त्याच खाली आम्ही घेतलेलं आहे एक पुष्पहार एक परिवार अभियानातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. एक पुष्प एक परिवार. प्रत्येक यानी म्हणजे बाबासाहेबांच्या अनेक ठिकाणी पुतळे दिसतात परंतु त्याचा मेंटेनन्स नाही, त्याच्यामुळे एक परिवार एक हार अशा पद्धतीचं पुष्पहार जर केलं तर या देशातले जेवढे काही आपले विहारात असतील किंवा कुठे कुठे बाबासाहेबांचे फोटो हे असतील पुतळे असतील तर त्याच्यावरती एक सुशोभित होतील अशा पद्धतीची ती बातमी आहे. आज बघूया, आज आमचा अग्रलेख महत्त्वाचा होता. आज अग्रलेख आहे 5 राज्यातील निवडणुका आणि इंडियाची कसोटी.
सर्व पार्ट्या मिळून ते लढत आहेत आणि BJPला हरवण्याचा हा सर्वांचा मानस आहे. त्याबद्दलचं अनेक बाबीवरती कशा कशा पद्धतीचे इलेक्शन्स होतील आणि त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनचा काय काय रोल आहे आणि त्या कशा पद्धतीने त्याचा ॲनालिसिस होऊन राहिलेलं आहे, या सर्व बाबींचा आज आम्ही विचार केलेला आहे. त्याच्याच बाजूला आज आम्ही एक मोठी हे आहे आर्टिकल आहे. डॉक्टर वामन शेळमाके सातत्यानं आमच्याकडे ट्रायबल्सवरती लिहित असतात आणि त्यांचा एक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रारंभ, ज्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्याचा प्रारंभ सुरू झाला होता, पहिला क्रांतिकारी योद्धा जबरा पहाडिया उर्फ तिलका मांझी याच्यावरती एक सुंदरसा लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक दिसेल की आदिवासींचं कॉन्ट्रिब्युशन याच्यात किती मोठं होतं आणि आज त्यांची अवस्था काय त्याच्यातलं सुंदरसं वर्णन त्यांनी केल्याचं एक आहे. 1784 त्यांनी दाखले घेतलेले आहेत आणि अत्यंत खोलवर त्यांनी अभ्यास केलेला आहे. वामन शेळमाकेंचा तो लेख आहे. एक दुसरा हंसराज कांबळेंचा एक लेख आहे की मंदिरे चकाचक करणे व देवपण याच्यावरती हे केलेलं आहे. नुसतं चकाचकच करून नाही, परंतु एक नागपुरात एक चांगली प्रथा सुरू केलेली आहे आंबेडकरी समाजाने की मोस्ट ऑफ द म्हणजे बऱ्याचशा विहारामध्ये त्यांनी अभ्यासिका सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिथली देखरेख सुरू होते, साफसफाई सुरू होते. सकाळ संध्याकाळ जे पोरं अभ्यासाला येतात त्यांचं तिथे ते साफसफाई हे वंदना घेतात. आमच्या गल्ली नंबर 13मध्ये विश्वकर्मा नगर इथल्या जवळपास 150 विद्यार्थी, तिथे 80-90 विद्यार्थी आता सध्या आहे. तिथे 100च्या वर विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले आहेत. तिथे पण शिस्तीने होते. तर त्याच्यामुळे मी तिथला अध्यक्षच असल्यामुळे मग आमचं सर्व लक्ष असतं तिथे आणि अत्यंत उत्कृष्ट ते काय हे केलेलं आहे. तर त्याच्यानंतरच बघूया आज जातीव्यवस्था हीच आपल्या देशातील सर्व समस्याचे मूळ आहे. एक राजाराम सूर्यवंशींचा एक लेख आहे, फार सुंदर आहे आणि खरोखरही आहे. ते तुम्हालाही वाटेल की जातीव्यवस्थाच या देशात सर्वांना जे बर्बाद केलं ते जातीव्यवस्थेमुळेच झालेलं आहे. तर राजाराम सूर्यवंशीचा लेख वाचण्यासारखा आहे. भान ठेवा जरा प्रीती व्ही खोब्रागडे यांचा एक लेख आहे. त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टींना स्त्रियांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत अनेक बाबी त्यांनी मांडल्या आणि लोकांना आव्हान केलेलं आहे. तो एक आता आम्ही पान 2वरती घेतलेलं आहे. आज बघूया आपण पान 3वरती काय काय केलेले. संजीवनी सखींचा नगीमा, स्त्री अस्तित्वाचे माहीम, डॉक्टर विना राऊत नारनवरे ह्या आमच्या बहुजन सौरभच्या डायरेक्टर आहेत. त्यांनी एक सुंदरसा लेख लिहिला. रिटायरमेंटनंतर त्या मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण करत असतात बहुजन सौरभमध्ये. त्यांचा हा लेख स्त्रियांसाठी आहे आणि तो वाचनीय आहे. त्याच खाली एक महिला आरक्षण व हिंदू कोड बिल याच्यावरचा लेख आहे लक्ष्मण बोरकर. आणि बाबासाहेबांनी जे हिंदू कोड बिलवरती आणि नंतर रिझाईन केलं होतं तर त्याच्यावरची जी भूमिका होती स्त्रियांच्या बाबतीत बाबासाहेबांची जी भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने या लेखामध्ये मांडल्या गेलेली आहे. त्याच्याच खालीच आम्ही दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्नातील भारत आणि वर्तमानातील वास्तविकता काय आहे. तर आजच्या परिस्थितीशी आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं जे होतं म्हणजे कशी असायला पाहिजे, आपला देश कसा असायला पाहिजे त्याच्यावरती एक सुंदरसा लेख रेखा अशोक दमगाय. मला एक आनंद होते की आमच्याकडे अनेक स्त्रिया लिहितात आणि हे अत्यंत चांगलं आहे की स्त्रियांनी जोपर्यंत लेखणी आपल्या हातात घेत नाही तोपर्यंत त्याची धार येणार नाही. छोटं मोठं कमी जास्त होईलही, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे स्त्रियांचं लिखाण आहे आणि त्यातल्या त्यात OBC महिला मोठ्या प्रमाणात लिहित आहेत. हे एक आमच्या बहुजन सौरभचं मोठं एक हे आहे, अचिव्हमेंट आहे. हेच काय तुमचे त्याच्या बाजूलाच आमची एक हे केलेलं आहे रतन तायडेंचा एक लेख आहे. हेच काय तुमचे सामान्याचे सरकार, म्हणजे त्याच्यातल्या आजच्या परिस्थितीशी जोडणारे अनेक त्यांचे जे निगेटिव्हिटी आहे या सरकारमध्ये तर ते शिंदे सरकारमध्ये ते देऊनच आज हा लेख आहे. फार वाचनीय आहे. ज्या ज्या लोकांना पॉलिटिकली इंटरेस्ट आहे त्यांनी वाचायलाच पाहिजेत. अशा रीतीने बहुजन सौरभ आम्ही आज अंक आमचा संपवला आहे. आज मी तुम्हा सर्व लोकांना पुन्हा सांगतो आहे की आता आम्ही दक्षरासाठी एक मॅगझिन काढतो आहे बहुजन सौरभचं. त्याच्यासाठी सर्वांनी आपापल्या शुभेच्छा द्याव्या असे मी तुम्हाला आव्हान करतो, जेणेकरून सर्व लोकांचा कॉन्ट्रिब्युशन आणि आपलं त्याच्यामध्ये सहभाग तुमचा दिसेल. एक फोटो आणि हे संध्या राजूरकर यांना पाठवा. त्यांचा नंबर याच्यात असतो किंवा नसेल तर लिहून घ्या. याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती त्यांना फोटो पाठवा, आपल्या शुभेच्छा द्या. त्याच्यामुळे एक भरभरीत मोठ्या प्रमाणामध्ये एक आमचं त्याच्यामध्ये सर्वांचा प्रोत्साहन मिळेल आणि निश्चितच त्याला आम्ही तुम्हाला एक मॅगझिनही त्याच्यात आम्ही फ्री देऊ अशा पद्धतीचं आव्हान मी तुम्हाला करते आणि इथेच थांबतो आहे. जय भीम.